राष्ट्रीय तिरंगा ध्वज के लिए सलामी दो, हाथ नीचे। एक साथ राष्ट्र की शुरू करेंगे। शुरू कर। अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जय चितरंग। तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा। जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। भारत माता की जय, भारत माता की जय। वंदे मातरम, वंदे मातरम। जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान। भारत माता की जय। विश्व का विश्व। एक स्वागतम सुस्वागतम। विद्या विकास मंडळ अंधेरी या संस्थेने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या जयोस्तु भारत अमृतोत्सव स्वातंत्र्याचा निर्धार राष्ट्रसेवेचा या दिमागदार सोहळ्यात आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। अमृत मंथनातून मिळालेलं दिव्य रसायन म्हणजे मृताला नवीन जीवन देणारं, सारं संपलं आहे असं वाटत असताना उमेदीने पुनश्च हरिओम हा विश्वास देणारे, अंधाराचे साम्राज्य पसरले अशा सामूहिक भावनेला संपवून तेजाचे नवचैतन्य पसरवणारे, चैतन्य निर्माण करणारे अमृत। 1200 वर्षांच्या अखंड लढ्याला आलेले सुयश म्हणजेच 15 ऑगस्ट 1947 ला मिळालेले स्वातंत्र्य। इंग्रज देश सोडून गेले, देशाचे 2 तुकडे झाले, पण अखेर भारत माता स्वतंत्र झाली, परकीयांच्या जोखडातून मुक्त झाली। वंदे मातरमच्या जयघोषात मिळवलेले स्वातंत्र्य त्याचे हे अमृत महोत्सवी वर्ष आपण संपूर्ण भारतभर सर्व 130 कोटी जनता अतिशय उत्साहाने आणि आनंदाने साजरे करत आहोत।
या काळात देशभक्ती परमोच्च पातळीवर आहे आणि हाच उत्सव साजरा करण्यासाठी आपण आज सर्वजण इथे जमलेले आहोत. आजच्या या सोहळ्याचे अध्यक्षस्थान शाळेच्या माजी मुख्याध्यापिका आणि विद्या विकास मंडळाच्या विद्यमान अध्यक्षा श्रीमती सुधा राजे यांनी स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते. एक थोड्या वेळासाठी. आणि आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या वीरमाता श्रीमती अनुराधाताई गोरे यांना देखील मी विनंती करते. या कार्यक्रमासाठी जे आम्ही निमंत्रित केलेले आहेत ते आपलेच आहेत, सगळे आपले माजी विद्यार्थी आहेत आणि सगळ्यांची नावं घेणं ओघाओघाने त्यांची नावं येतीलच. त्या सगळ्यांची नावं घेणं इथे शक्य नाहीये. पण आजच्या आपल्या कार्यक्रमासाठी विद्या विकास मंडळाचे कार्याध्यक्ष माननीय श्री किशोर पाटील सर, सदस्य श्री शिरीष चौबळ मंत्री सर, सहकार्यवाह श्री अमित पाटील सर, निमंत्रित सविताताई दोंदे, स्वर्गीय शंकर पवार यांचे सुपुत्र रमेश पवार आणि माजी विद्यार्थी, माझे सर्व सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणी. शाळांमध्ये हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव शासन निर्णयाप्रमाणे आपण विविध स्पर्धा जशा इतर शाळांमध्ये घेतल्या गेल्या तशा घेण्यात याव्या असा शासनाचा आदेश होता आणि त्याप्रमाणे मग आपण वक्तृत्व, निबंध, चित्रकला अशा वेगवेगळ्या स्पर्धा घेऊया आणि हा पंधरवडा 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट असा साजरा करूया असा एक विचार मुख्याध्यापक, शाळेचे मुख्याध्यापक श्री राजगावकर सर यांच्याकडे बोलून दाखवतात. त्यांनी लगेचच मान्यता दिली आणि उत्सवेन विनायस्मात् स्थापनं निष्फलं भवेत्, अर्थात कोणताही प्रयत्न, कोणताही संकल्प हा उत्सवाशिवाय यशस्वी होत नाही. त्यामुळे या स्पर्धांबरोबर वेगळं काही आपल्याला करता येईल का असा विचार आला आणि मग सविताताई दोंदे यांनी चैतन्य फाउंडेशन आणि मेजर राजेश नायर फाउंडेशन या संस्थांच्या माध्यमातून शाळेकडून आपल्याला शुभेच्छा पत्र तयार करता येतील का, राख्या तयार करता येतील का असं विचारलं आणि आम्ही ती संधी घेतली आणि त्यांच्याकडे लेह लडाख आणि ईशान्य भारत या ठिकाणी कार्यरत असलेल्या सैनिकांना शुभेच्छा पत्र आणि राख्या पाठवलेल्या आहेत, त्या त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. त्यामुळे सविताताई, ज्याला तुमच्या उपक्रमात आमचा खालीचा वाटा आम्हाला घेता आला त्याबद्दल तुमचेही मनपूर्वक आभार. तर या 15वड्याची सांगता कशी करायची असा पुन्हा एक विचार आला आणि चटकन नाव समोर आलं ते म्हणजे वीरमाता अनुराधाताई गोरे यांचं की अग्निवीर योजनेविषयी मुलांना माहिती असावी, नेमकं काय आहे हे, हा विचार मनात कसा सांगता येईल हा विचार मनात घोळत होता आणि मग अनुराधाताईंना फोन केला आणि आपल्या सुदैवाने त्यांच्या दैनंदिनीत आजची तारीख आपल्यासाठी मोकळी होती आणि त्यांनी सुद्धा जराही आडेवेळे न घेता तात्काळ होकार दिला आणि हा मग कार्यक्रम अग्निवीर योजना मुलांना माहिती देण्यासाठी त्याही तयार झाल्या. पण नंतर मंत्री सर त्यांना हा विचार सांगितला, त्यांना आझाद हिंद सेनेमधले आपले पालक आहेत, आपले माजी विद्यार्थी आहेत, त्यांचे पालक आहेत आणि आझाद हिंद सेना म्हणजे काय याविषयी देखील मुलांना माहिती होईल, त्यांच्याकडे काही दस्तऐवज आहेत हे देखील कळलं आणि मग तोही कार्यक्रम आपल्याला या कार्यक्रमाला जोडून करता येईल. आणि मग नंतर असा विचार आला की अरे विद्या विकास मंडळ विद्यालयाचे अनेक माजी विद्यार्थी आहेत जे पोलीस दलात आहेत, म्हणजे गृह आणि संरक्षण दलात आहेत, त्यांनाही आपण या निमित्ताने बोलवूया आणि त्यांनाही शाळेकडून
सन्मानित करूया असा विचार आला आणि मग हा असा एक आगळा वेगळा सोहळा आज साकार होतोय. आणि मग आता अनेक वर्षांनी हे सगळेजण भेटलेले आहेत, त्यामुळे अतिशय आनंद झालेला आहे आम्हाला. कारण आमच्यापैकी काहीच शिक्षकांनी यातल्या काहीच विद्यार्थ्यांना शिकवलेलं आहे, पण राजेबाईंच्या हाताखालून मात्र यातले अनेक विद्यार्थी गेलेले आहेत. त्यामुळे राजेबाईंच्या आठवणी त्यांच्या मनात असतील. आजच्या या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या खरं तर त्यांची ओळख करून देण्याची, वेगळी ओळख करून देण्याची आवश्यकता नाही आहे, पण आपल्या कार्यक्रमाची ती प्रथा असते. त्यामुळे कार्यक्रमाच्या प्रथेप्रमाणे मी माझे सहकारी श्री जाधव सर यांना विनंती करते की त्यांनी अनुराधाताईंची ओळख करून द्यावी. नमस्कार. व्यासपीठावरील अध्यक्ष आणि प्रमुख अतिथी व्याख्याते म्हणे आणि समोर जमलेले सर्व माजी विद्यार्थी आणि आजी विद्यार्थी, शिक्षक आणि विद्यार्थी वर्ग, आजच्या प्रमुख पाहुण्या अतिथी आहेत. त्या खरं जर पाहिलं तर त्यांना भारतभर अनेक सैनिक त्यांना ओळखतात. त्याचबरोबर महाराष्ट्रात देखील त्यांचा नावलौकिक शाळांपर्यंत पोहोचलेलं आहे, कारण त्या एक उपक्रमशील शिक्षिका आहेत. त्यांची सुरुवात म्हणजे 1975 ते 2003 या कालावधीमध्ये त्या पार्ले टिळक शाळेमध्ये शिक्षिका म्हणून होत्या आणि त्यानंतर 2003 ते 2007 या कालावधीमध्ये राजा रामदेव पोद्दार हायस्कूलमध्ये त्या मुख्याध्यापिका म्हणून काम करत होत्या. अशा या प्रमुख अतिथींचं नाव आहे अनुराधा विष्णू गोरे, अर्थात वीरमाता. महाराष्ट्र गव्हर्नमेंटने त्यांना वीरमाता हा पुरस्कार देऊन त्याचा सन्मान केला. आणि खरंच मानलं पाहिजे की मुंबईतून देखील मला कळलं होतं की मुंबईतून जास्त करून सैन्यामध्ये मुलं जात नाहीयेत, पण जेव्हा असं कळलं की आज मुंबईतून देखील ही मुलं मोठ्या प्रमाणात सैन्यात जात आहेत आणि देश सेवा करत आहेत, खरंच त्याचबरोबर आपल्या विद्या विकास शाळेमधून अनेक विद्यार्थी सैन्यामध्ये आहेत, नेव्हीमध्ये आहेत, त्याचबरोबर पोलीस दलामध्ये आहेत, गृह संरक्षण क्षेत्रामध्ये आहेत. आणि खरंच आपल्या आज विद्या विकासचा एक चांगला प्रकारचा आपल्याला एक अभिमान वाटतो की खरंच तुम्ही मुलांनो देशसेवेमध्ये कार्यरत आहात आणि देशाला एक तुमचा अभिमान आहे. आणि पाठीमागे जे विद्यार्थी बसले त्यांनी लक्षात घ्यायचंय, आपल्या शाळेतून कितीतरी असे मोठे अधिकारी झालेले आहेत आणि तुम्ही पण त्याच्याहून प्रेरणा घेऊन पुढे जायचं हे लक्षात घ्या, कारण देश सेवा ही ईश्वर सेवा म्हणायला पाहिजे आणि असे देशसेवक होण्याची गरज आहे. मुलांना तुम्ही प्रेरणा घ्या, देश सेवा करा, हे त्या तुम्हाला सांगायचे. त्यानंतर आजच्या ज्या मॅडम आहेत यांनी एक चांगल्या प्रकारचे उपक्रम राबवले. त्या यशस्वी उपक्रम शिक्षिका आहेत. त्यांनी स्वयं शिक्षण तंत्र हे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी अनेक व्याख्याने दिलेली आहेत. वाचन वेग वाढवण्यासाठी देखील त्यांनी विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी. आज पाहिलं की अनेक विद्यार्थ्यांचं वाचन कमी झाले, कारण मोठे पॅसेज वाचणं देखील मुलांना जमत नाहीये. फक्त मेसेज वाचतात मोबाईलवरचा आणि लगेच डिलीट करतात किंवा फॉरवर्ड करतात. तसं नाहीये. म्हणून प्रत्येक शब्दामध्ये, प्रत्येक वाक्यामध्ये, प्रत्येक कार्यामध्ये काहीतरी वेगळा अर्थ लपलेला असतो, तो तुम्ही घेतला पाहिजे. आणि अशा प्रकारचे उपक्रम मॅडम राबवत असतात. यशवंतराव चव्हाण विद्यापीठात मधील विद्यार्थ्यांसाठी देखील त्या अनेक उपक्रम करतात. भारताचे व्हिजन 2020 मध्ये देखील त्यांनी ध्वनिपीठ किंवा मार्गदर्शनपर व्याख्याने त्या ठिकाणी दिलेली आहेत. आकाशवाणीवर देखील त्यांनी कार्यक्रम केले आहेत. वनिता मंडळ, खुलं आकाश अशा विविध कार्यक्रमात देखील त्यांनी सहभाग दर्शवलेला आहे. वारस होऊ अभिमन्यूचे अशा वाहिनीवर, अस्मिता वाहिनीवर देखील त्यांचे कार्यक्रम प्रकाशित झालेले आहेत. त्याचबरोबर दहशतवादाविरुद्ध देखील त्यांनी जनजागृती केलेली आहे.
अनेक त्यांना पुरस्कार लाभले. त्यातले उल्लेखनीय पुरस्कार मी सांगतो की महाराष्ट्र शासनाचा वीरमाता पुरस्कार त्यांना मिळाला. सह्याद्री वाहिनीकडून हिरकणी नावाचा पुरस्कार त्यांना मिळाला आणि अनेक संस्थांमार्फत देखील उत्तम शिक्षिका म्हणून देखील त्यांना पुरस्कार मिळालेले आहे. निवृत्तीनंतर विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी देखील त्यांनी अनेक उपक्रम राबवले आणि असेच ते पुढे काम चालू ठेवणार आहेत. एवढंच नव्हे तर त्या उत्तम लेखिका आहेत आणि कथा देखील अनेक त्यांच्या वीरांच्या कथा ह्या देखील प्रसिद्ध आहेत. यामध्ये वारस होऊ द्या अनुभवनीचे एक पुस्तक त्यांचं गाजलं. नंतर कळी उमलताना आणि गाऊ त्यांना आरती आणि आज चंद्रसूर्य नांदो अशा प्रकारची पुस्तकं त्यांनी लिहिले. अशा प्रकारच्या व्याख्याता उपक्रम शिक्षिका आणि सगळ्यांना जुळून असलेल्या अशा आपल्या वीरमाता आज आपल्या लाभलेले मॅडम, तुमचं कार्यक्रमासाठी स्वागत आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. आता प्रश्न पडला असेल, एरवी आपण कार्यक्रमाच्या प्रथेप्रमाणे सरस्वती वंदन करतो, दीप प्रज्वलित करतो, पण मला असं वाटतं की अनुराधाताई या कुठल्याही देवीपेक्षा खरंच की मुलांमध्ये देशप्रेमाचं बीज अंकुरावं यासाठी त्यांनी वसा घेतलेला आहे. आणि श्रावण महिन्यातल्या कथा असतात ना, घेतला वसा टाकणार, उठणार नाही, माटणार नाही, घेतला वसा टाकणार नाही, तसं त्यांनी ते व्रत घेतलेलं आहे आणि त्यासाठी अविरत त्यांचे प्रयत्न चालू असतात. त्यामुळे मी आधी या कार्यक्रमाचा भाग खरा तर सरस्वती पूजनाने आपण करतो सुरुवात, पण मला असं वाटतं आपल्या अतिथींची ओळख पहिल्यांदा व्हावी म्हणून थोडासा या कार्यक्रमाला वेगळं एक वळण दिलं. मी विद्या विकास मंडळाचे कार्याध्यक्ष श्री किशोर पाटील सर यांना विनंती करते की त्यांनी सरस्वतीचे पूजन करावे. सरस्वतीला वंदन. संत ज्ञानेश्वर तिला वाक्विलासिनी असं म्हणतात. विद्या कला यांची अधिष्ठात्री देवी सरस्वती अनेक नावांनी गौरविली जाते. नमस्ते शारदे देवी वीणा पुस्तक धारिणी विद्यारंभ करिष्यामि प्रसन्ना भव सर्वदा. धन्यवाद सर. यानंतर मी संजीव मंत्री सरांना विनंती करते की त्यांनी भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा. मातृभूमी भारतभूमी तिच्या प्रतिमेचं पूजन करून आपण या भारतभूमीच्या स्वातंत्र्याचा अमृतोत्सव साजरा करत आहोत. म्हणजे 1 ऑगस्ट पासून 15 ऑगस्ट पर्यंत नाही, तर आपण आचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे असं म्हणतो. आणि किती भारत माता सुंदर आहे. मी आपल्या गुगल भाऊंना विचारलं हिचं चित्र कोणी काढलंय भारत मातेचं, तर अवनींद्रनाथ टागोर यांनी अतिशय सुंदर असं चित्र रेखाटलेलं आहे. मलाही माहित नव्हतं, पण तिच्याकडे बघून किती सुंदर आहे आपली किती सुंदर आहे. गे मायभू तुझे मी फेडीन अंग सारे आणीन आरतीला हे सूर्यचंद्र तारे. किती तिच्याबद्दल बोलावं तितकं थोडं आहे. धन्यवाद सर. यानंतर आपल्या संस्कृतीत आणि परंपरेत दीप प्रज्वलनाला खूपच महत्त्वाचा आपला हा संस्कार आहे भारतीय संस्कृतीचा. मी आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती राजेबाई, आजच्या प्रमुख पाहुण्या श्रीमती अनुराधाताई गोरे आणि उपस्थित मान्यवरांपैकी श्री टोळपी सर, खाकम सर, सचिन, एकेका दलातल्या एकेकाने यावं असं मी विनंती करते. कृपया दीप प्रज्वलनासाठी यावे. तेव्हा तिच्या भोवती किती सकारात्मकता असते, त्यामुळे कार्यक्रमासाठी सकारात्मकता येते.
मनोज सावंत, त्या मुलींना बोलू. मीनाक्षी, ज्योतीने एका ज्योतीने दुसरी ज्योत पेटवता, एका बल्बने दुसरा बल्ब लावता येत नाही आपल्याला. त्यामुळे आधुनिक लाईटमध्ये ही ताकद नाहीये. छोटीशी पणती देखील एका या कार्यक्रमाला सकारात्मकता आणत असते. धन्यवाद. मान्यवरांचे मनपूर्वक आभार. वीणा वरदंड
यानंतर मी पुन्हा एकदा राजेबाईंना विनंती करते की त्यांनी अनुराधाताईंना सन्मानित करायचं आहे. आपल्या संस्थेच्या वतीने वीरमाता श्रीमती अनुराधाताई गोरे यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात यावं अशी मी राजेबाईंना विनंती करते. संस्थेच्या वतीने सन्मान चिन्ह अर्पण करत आहोत आम्ही. चालेल बाई, खाली बसतो राजेबाई, खाली बसतो. पण तुम्हाला यावं लागेल मुलांचा संबंध. किंवा बाई 1 मिनिट थांबा, 1च मिनिट थांबा, मला पुन्हा बोलवणार नाही. या या या. मी आता किशोर पाटील सर, आजगावकर सर यांना विनंती करते. अमित पाटील सर कृपया व्यासपीठावर यावे. आपल्या शाळेच्या अनेक परंपरा आहेत बाई, हस्तलिखित. हो, यावेळेस आपण भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा विषय घेऊन हस्तलिखित तयार केलेला आहे. दरवर्षी आमचं हस्तलिखित असतं, पण यावर्षी जरा या कार्यक्रमाच्या निमित्ताने घेतलेला आहे. हो हो, या हस्तलिखिताचं प्रकाशन अनुराधाताईंच्या हस्ते होणार आहे. मी आजगावकर सर, अमित पाटील सर, किशोर पाटील सर यांना विनंती करते. सविताताई तुम्ही या, कारण तुम्ही सैन्य दलाशी निगडीत आहात. या सविताताई, अनुराधाताईंच्या हस्ते. हो, माझी विद्यार्थ्यांना आठवत असेल की त्यांच्या बॅचच्या वेळेस त्यांनी लिहिलं असेल, सुंदर हस्ताक्षर असेल, त्यांना हा बहुमान मिळायचा. विद्यार्थ्यांनी माहिती शोधून विविध क्रांतिकारकांच्या कथा आणि माहिती याच्यात लिहिलेली आहे. धन्यवाद. हा स्वातंत्र्य समरातील झंझावती पर्व होतो. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा या ऐतिहासिक अजरामर हृदय हेलावून टाकणाऱ्या उद्गारांनी हिंदी तरुणांची मन रोमांचित झाली होती. त्यांनी आपल्या प्रतिज्ञा, त्यावेळेसच्या तरुणांनी आपल्या प्रतिज्ञा रक्ताच्या शाईने लिहून
काढल्या आणि सुभाष बाबूंच्या हाकेला या तरुणांनी साथ दिली. त्या अनेक तरुणांपैकीच एक शंकर रामचंद्र पवार. त्यांनी आझाद हिंद सेनेतील जे योगदान दिलेलं आहे त्याबद्दल त्यांना शासनाकडून सन्मानित करण्यात आलं होतं. आपण त्यांचे सुपुत्र इथे आलेले आहेत रमेश पवार. त्यांना मी आता व्यासपीठावर आमंत्रित करते की त्यांनी त्यांच्या वडिलांच्या रमेश आणि दिनेश पवार दोघंही स्वर्गीय शंकर पवार यांचे सुपुत्र दोघंही इथे आवर्जून आलेले आहेत. मी पहिला विनंती करते. हे त्यांना शासनाकडूनच मिळालेलं आहे. आम्ही थोडं त्याला सुशोभित करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या हातात त्यांना हातात द्यायचं. तुम्ही पुढे वा दोघंही. त्यांच्यावरची आपण डॉक्युमेंटरी आपला माजी विद्यार्थी वैभव पांगम यांनी तयार केलेली आहे. पण आपल्या कार्यक्रमाच्या थोडेसा आपण बदल केलेला आहे त्यामुळे ती नंतर आपण पाहूया. धन्यवाद. यानंतर आपल्या माजी विद्यार्थ्यांना आपण सन्मानित करणार आहोत. देशसेवेसाठी आपलं उभं आयुष्य देणारी किंवा आपल्या आयुष्यातील काही वर्ष देशासाठी देणारी माणसं आपल्या अवतीभोवती असतात आणि ती आपलीच असतील तर तो आपल्यासाठी अतिशय अभिमानास्पद असतं. मग चला तर आपण या आपल्याच माणसांचा वर्दीतल्या माणसांचा सन्मान करूया. आपण आता आम्हाला यातली तुमची पदं आणि तुमचं रँकिंग काही माहीत नाही. आम्ही आपल्या शाळेच्या आमच्या बॅचप्रमाणे जाणार आहोत. त्यामुळे कृपया असं हे करून ग्रह करून घेऊ नका की मी माझं पण मोठं आणि असं हे नाही आहे. आम्हाला जसं शक्य झालेलं आहे तसं आम्ही सन्मान करणार आहोत. आपण मला वाटतं शेवटच्या विद्यार्थ्यापासून जाऊया. सर्वात तरुण विद्यार्थी आपला आहे वैभव. विशाल रेवणकर 1999 बॅचचा विशाल रेवणकर सर्वाधिक तरुण. मीनाक्षी काही मदत नाव तुझं मोबाईल खूप खूप अभिनंदन विशाल. आणि
त्यानंतर 1997च्या बॅचचा राकेश कदम आहे, आलाय. त्यानंतर अभिजित टेलर 1996 पोलीस दलात कार्यरत आहे. त्याच्याच बॅचचा निलेश मोरे 1996. त्या मुलांना वर्दी बघून फार आनंद झालाय आम्हाला. पुन्हा एकदा 1996 ची बॅच सचिन निंबाळकर सैन्य दलात कार्यरत आहे. त्यानंतर मनोज कोवळेकर 1995. त्यांची माहिती तुम्हाला आता आपल्याला त्याला थोडंसं वेगाने जायला लागतंय. आपण प्रेझेंटेशन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांची माहिती तुम्हाला पडद्यावर दिसते आहे. खूप धाडसी आहे हा पण बाई. वेगवेगळे पराक्रम केलेले आहेत त्यांनी चांगल्या अर्थाने. त्यानंतर 1994च्या बॅचचा अवधूत गोवाळे हा देखील पोलीस दलात कार्यरत आहे. संतोष गुरव किती कार्य जबरदस्त असतात बापरे. दीपक पाटील 1993 ची बॅच आलाय. सचिन पाटणे अजित जाधव मनोज सावंत 1987 ची बॅच अग्निशमन दलात कार्यरत आहे. आणि या लोकांचं कौतुक म्हणजे फोन केल्या त्यांनी ताबडतोब शाळेत येण्याचं मान्य केलं. त्यानंतर 1985
1985च्या बॅच मधले संजय खाकम सैन्य दलात कार्यरत होते, थेट दमणहून आलेले आहेत या आजच्या कार्यक्रमासाठी. काल अगदी ऐकत्या वेळेस ज्यांची नावं मला समजली ते 1981च्या बॅचचे निघालेले आहेत. की मोहन चव्हाण सेवानिवृत्त झालेले आहेत. विजय पांचाळ, रवींद्र कदम, काल संध्याकाळी 4 वाजता यांच्याशी मला संपर्क झाला. यांच्यातले सिनियर श्री संजीव टोळकी सर 1977च्या बॅचचे. 26/11च्या दहशतवादी हल्ल्यात त्यांनी मनोज सावंत आणि अभिजित आपला मनोज कोहणेकर या तिघांनी कामगिरी बजावलेली आहे. म्हणजे विद्या विकास मंडळाचे 3 विद्यार्थी त्यावेळेस कार्यरत होते. ही आपल्यासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. त्यानंतर 1975च्या बॅचचे श्रीयुत चंदन शिंदे, काही ते चिपळूणला राहतात पण काही त्यांची आई आजारी असल्यामुळे ते येऊ शकले नाही. आणि निवृत्त एसीपी संजय कदम 1975च्या बॅचचे तेही त्यांच्या कार्यक्रमामुळे येऊ शकले नाहीत. तर त्यांची जी सन्मान चिन्ह आहे ती आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद ताई. मी चंदन शिंदेंनी एक अतिशय बोलकी प्रतिक्रिया पाठवलेली आहे, ती फक्त वाचून दाखवते. एक अर्ध्या मिनिटाचीच आहे. नमस्कार. प्रथमतः माझ्या शाळेने माझी आठवण केली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. भारत मातेचा महाउत्सव साजरा होत असताना आपल्या आईने म्हणजे शाळेने आपल्याला सन्मानाने बोलवावे याप्रत्ये भाग्य दुसरे असूच शकत नाही. त्याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. दोघीही स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहेत. मला जर माझ्या जन्मदात्रीच्या आजारपणाची अडचण आली नसती तर मी खूप आनंदाने या कार्यक्रमात हजर झालो असो. मातृभूमीच्या उत्सवात जन्मदात्री आजारी असल्याने मला येता येणार नाही, त्याबद्दल मी आपली क्षमा मागतो. आपण माझ्यावर दाखवलेल्या प्रेमाबद्दल पुनश्च आभार. धन्यवाद. चंदन शिंदे, सेवानिवृत्त पोलीस परीक्षक. त्यांनाही राष्ट्रपती पदक मिळालेलं होतं, त्यावेळी त्याला सन्मानित करण्यात आलं. आता ते सेवानिवृत्त आहेत आणि सगळं आपलं आयुष्य चिपळूणला स्थायिक झालेले आहेत तिथे. आणि आपली त्यांची आई 85 वर्षाची आहे, तर त्यांनी लिहिलेलं आहे. त्यामुळे ते त्या कारणामुळे ते येऊ शकले नाही. तर त्यांची येण्याची खूप इच्छा होती. शाळेच्या ओढीने, शाळेबद्दल तुम्हाला आत्मीयता वाटते त्या ओढीनेच तुम्ही इथे आलेले आहात.
आता या मान्यवरांना मी प्रातिनिधिक बोलायला देणार आहे, पण त्याआधी जो आपला आजचा कार्यक्रमाचा विषय आहे अग्निवीर योजना. अग्निवीर योजना म्हणजे नेमकं काय आणि त्याचे फायदे काय आहेत, तरुणांनी जास्तीत जास्त कसं या योजनेत सहभागी व्हायला पाहिजे याबद्दल अधिकारवाणींनी अनुराधाताई तितकं बोलणारा कोणी नाहीये. त्यामुळे त्यांचा तो पूर्ण अधिकार आहे आणि मी आता सूत्र अनुराधाताईंकडे. नमस्कार. मला तुम्ही इथे आनंद सोहळ्यात बोलवलं आणि तुमच्या आनंदात सहभागी करून घेतलं त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खरं तर तुमचं शीर्षक खूप छान आहे. अमृत महोत्सवाचा स्वातंत्र्याचा जो आहे तो करत असताना निर्धार राष्ट्रसेवेचा, हे तुमचं टायटल मला खूप खूप आवडलं. दुसऱ्या टप्प्याकडे मी वळते आणि ते म्हणजे युनिफॉर्म सर्व्हिसेसमधल्या अनेक शाखांमधल्या लोकांचा सन्मान मला करता आला. मला खूप आनंद झाला 2 कारणासाठी. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की 1995 26 सप्टेंबर माझा मुलगा गेल्यानंतर मी युनिफॉर्ममधल्या प्रत्येक माणसात माझ्या मुलांना शोधत असते. त्यामुळे मला एकाच वेळेला अनेक मुलांचं दर्शन झालं असं मी म्हणते. दुसरा जो भाग आहे तो म्हणजे बाईंनी मला सांगितलं खरं अग्निवीर, पण मला असं वाटतंय की आज शाळेतले सगळे विद्यार्थी इथे उपस्थित नाही आहेत तरीही मी तुम्हाला 2 गोष्टी बाई मी तुमच्यापर्यंत पोहोचतील. एक, मी माझा YouTube चॅनल आहे आणि त्याच्यावर मी अग्निवीर याच्यावर एक ऑलरेडी व्हिडिओ 15 मिनिटांचा केलेला आहे. त्याच्यामध्ये अग्निवीर कल्पना काय आहे त्याच्याबद्दल माहिती सांगितलेली आहे आणि तो तुम्हाला आत्ता उपस्थित नव्हे तर तुमच्या आजी माझी सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत तो व्हिडिओ पोहोचवला आहे. दुसरा जो भाग आहे तो म्हणजे अग्निवीर योजना जाहीर तर झाली. जवळजवळ 40,000 पदं त्याच्यासाठी भरायचे, ज्यापैकी 36,000 आर्मीसाठी, 3,000 नेव्ही, 3,000 एअरफोर्ससाठी आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. प्रचंड म्हणजे जवळजवळ मला वाटते 3,000 नेव्हीच्या पदांसाठी 7 लाखांपेक्षा अधिक तरुणांनी अर्ज केले आणि एअरफोर्समध्ये तर 10 लाखापेक्षा अधिक अर्ज केवळ 3,000 जागांसाठी आले. याचा अर्थच असा आहे की नवीन पिढीला ही योजना खूप आवडलेली आहे, त्यांच्या खूप फायद्याची आहे. केवळ 4 वर्ष काम करून तुम्हाला नंतर शिक्षण घेता येईल, आणखीन काय काय करता येईल अतिशय सविस्तरपणे त्या व्हिडिओमध्ये मी मांडलेलंच आहे. पण त्याच्यानंतर लोकसभेमध्ये परत गदारोळ झाला की असं कसं की त्यांना तुम्ही पेन्शन देणार नाही, 4च वर्ष करून घेणार, मग पुढे काय करणार, म्हणजे ज्या वर्षी नोकरीला सुरुवात करायची त्या वर्षी लोक रिटायर होणार. आणखीन त्याच्याही पेक्षा जास्ती मोठा आक्षेप घेतला जात का विचारताय. खरं तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या गोष्टींना त्या वेळेला संरक्षण मंत्र्यांनी उत्तरं दिली आणि आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सचे प्रमुख होते त्यांनीही उत्तरं दिली. आणखीन त्यांच्या काही लोकांच्या शंका होत्या की जर समजा यांना अपघात झाला किंवा काही अपंगत्व आलं तर काय होईल, यांना समजा मरण आलं, वीरमरण आलं तर काय होईल. आणि मग त्यासाठी एक विवेकानंद केंद्र, त्यांचा जो विलेपार्ले सेक्शन आहे त्यांच्यासाठीही मी काही वेळेला व्हिडिओ बनवत असते. त्याच्यामध्ये त्या सगळ्या आक्षेपांना उत्तरं देण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये केलेला आहे. एक छोटंसं मी उदाहरण देते की जर समजा अपंगत्व आलं तर काय होईल. मला वाटतं जे सेनेत आहे त्यांना माहिती आहे QMTI क्वीन्स मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूट याच्या मार्फत त्यांची काळजी घेतली जाते आणि त्यांना पुनर्वसन, त्यांना स्पेशली एबल्ड सोल्जर्स म्हटलं जातं. स्पेशली एबल्ड सोल्जर्स आणि जे पॅराप्लेजिक होतात त्यांच्यासाठी जो फोम आहे पॅराप्लेजिक फोम, या मुलांना विमा कव्हर पण मिळणार आहे. मला वाटते कोणी 18-19 वर्षाच्या मुलाचं विमा कव्हर काढणार नाही, पण त्यांना जवळजवळ 40 लाख रुपयांचा विमा मिळणार आहे. आणखी असंख्यच्या गोष्टी आहेत. तो तर जवळजवळ आमचा 40 मिनिटात झाला नाही, टाइम एक्सटेंड करायला लागला. तो तर जवळजवळ 1 तासाचा एपिसोड आहे आणि त्याच्यामध्ये अनेकांनी आपल्या शंका विचारल्यात आणि मी त्या शंकांना उत्तर दिलेली आहेत. दोन्ही मी तुम्हाला फॉरवर्ड करते आणि मला असं वाटतं तुमच्यापैकी प्रत्येकाने ते ऐका आणि इतरांना पोहोचवा. कारण निर्धार राष्ट्रसेवे, मला असं वाटतंय मी आतापर्यंत ज्या वेळेला जाते त्या वेळेला मुलांना सांगते युनिफॉर्म सर्व्हिसेस शुड बी युअर फर्स्ट अँड लास्ट ऑप्शन. फर्स्ट आणि लास्ट का बरं? फर्स्ट
पहिला तोच प्रयत्न करायचा, नाहीच जमला दुसरं काही तरी तोच करायचा, किंवा मधल्या काळामध्ये कोणाला डॉक्टर व्हायचंय, कोणाला इंजिनियर व्हायचंय, कोणाला शेतीच्या कार्यामध्ये काही करायचंय, कोणाला आणखीन काही करायचंय, सगळं करा, तरीही तुम्हाला सेवेमध्ये जागा असते. कारण एखाद्या कुटुंब वेगवेगळे लोक लागतात, तसं सेवेमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या क्षमतेची माणसं लागतात. मला वाटतंय मगाशी मी सगळ्यांशी तर मला नाही बोलता आलं, आणि सिग्नल्समध्ये सिग्नल्स हे आपल्या सगळ्यांना जे वाटतं ना की सगळे लढाई लढत असतात तसं नाहीये, पण सिग्नलचं काम पण तेवढंच महत्वाचं आहे. सिग्नलच जर नसला तर पुढे गेलेल्या सैनिकांना मागच्या लोकांशी संपर्क कसा साधता येणार, तर प्रत्येक घटक तेवढाच महत्वाचा असतो. आणि अपंग झालेल्या जवानांवर मी एक पुस्तक लिहिलेलं आहे मॅडम, आपण त्याच्यावर नंतर बोलूया. पण जर समजा सेनेच्याच लोकांचं सत्कार का करणार, कारण तुमच्या शाळेतली इतर क्षेत्रामध्ये पण भरपूर स्टुडंट्स असतील ना. पण त्याचं कारण असं आहे की आपण सामान्य माणसं जे करू शकत नाही ते काम ती लोक. मला असं वाटतं सगळ्यांना अमेरिका महासत्ता ट्विन टॉवरचं काय झालं ट्विन टॉवरचं माहिती आहे ना सगळ्यांना. एका क्षणात अमेरिकेचा प्राईड होता तो कल्पना. ज्या वेळेला बॉर्डरवर किंवा अंतर्गत भागामध्ये पूर असू दे, भूकंप असू दे, अतिरेकी हल्ले असू दे, सामान्य माणसांना जेव्हा काहीही करता येत नाही तेव्हा सेनेची माणसं होऊन जातात. दुसरा महत्वाचा भाग असा आहे की आपण मारे गमजा मारतो बरोबर का, की या क्षेत्रात केलंय आपण, बिलकुल नाही असं मी बिलकुल म्हणत नाही. प्रत्येकाचं काम तेवढ्याच तोलामोलाचं असतं, पण ते तोलामोलाचं काम एका क्षणात नाहीसं होतं जर परकीयांचा हल्ला झाला तर. अशा वेळेला परकीयांच्या हल्ल्यापासून वाचवण्याचं काम कोण करत असेल तर ही आपली सेना दलातली माणसं. आणि म्हणून त्यांच्याबद्दल आपल्याला जास्ती अभिमान आणि प्रेम एवढंच वाटतं. मला असं वाटतं मला आज जरी जायचं असलं तरी मी एक छोटंसं विषयांतर करून थोडंसं ते तुमच्या विषयात नाही आहे, पण मला ते खूप गरजेचं वाटतं. कारण मला वाटतं गेली 8 दिवस आणि 20 तारखेपर्यंत मी खिडकीवरच आहे. म्हणजेच अगदी परवाच्या दिवशीच मी फर्ग्युसन कॉलेज, मला वाटतं मी कधी इमॅजिन पण केलं नव्हतं माझ्या वडिलांच्या कॉलेजमध्ये मला जाता येईल. आता इथून मी माझ्या मुलाच्या कॉलेजमध्ये जाणार आहे, NM कॉलेजमध्ये. माझी मुलगी ज्या शाळेत शिकली निर्मला निकेतन तिथे. असं असंख्य काल युसुफ मेहर अलीला गेलेले होते. आणि सगळीकडे एकच प्रॉब्लेम असतो, ते म्हणजे आमच्या पिढीला किंवा माझ्या सकट, आणि माझा जन्म सुद्धा स्वातंत्र्यानंतरचा झालेला आहे, तर पारतंत्र्य म्हणजे काय हेच आम्हाला माहिती नाही. माझ्या माहितीप्रमाणे किंवा माझ्या कल्पनेप्रमाणे फक्त 150 वर्षांच्या गुलामगिरीतून आपली मुक्तता झालेली नाही हा एक भाग. आणि परत परत आपल्या मनावर ठसवलं गेलं गेली 70 वर्षात, बिना खडग बिना ढाल बाबूजी तुमने कर दिया कमाल, असं तर बिलकुलच झालेलं नाहीये. अगदी थोडक्यात त्याचा मी आढावा घ्यायचा प्रयत्न करते. परत परत बघा की ज्या वेळेला भारतीय राजे राजवाडे सामान्य माणसं एकत्र आली त्या वेळेला आपण परकीय सत्तांना मुकाबला केला, हरवलं. ज्या वेळेला आज परत तेच घडतंय भारतामध्ये. प्रत्येक पक्ष स्वतःची री ओढतोय. देशाचं काय याच्याबद्दल कोणाला चिंता पडलेली नाहीये. जाती जमातीमध्ये आपला समाज खरं तर पूर्वी कधीच वाटलेला नव्हता, आता मात्र वाटला जातोय. हा माझा, हे माझे, हे माझे, हे माझे. आणि त्याचं सगळ्यात जास्त नुकसान देशाचं होणार आहे. मी हे एवढ्यासाठीच सांगते की एक मला छोटीशी आमच्या माजी सैनिकांच्या असंख्य संघटना आहेत आणि त्या संघटनांचे व्हॉट्सॲप ग्रुप्स आहेत. आणि त्या ग्रुप्सवरून एक मला छोटीशी कथा आली, नागभट्ट आणि तक्षक. नागभट्ट 2 आणि तक्षक, मला वाटते दोन्ही नावं तुम्ही ऐकलेली नाही. तक्षक ऐकलंच असेल तर ते वेगळ्या संदर्भात ऐकलं असेल. आणि ती कथा आल्यानंतर आला झाट, म्हणजे तुमच्या भाषेमध्ये तरुणांच्या झाट बॅगट स्टोरी. आणि मग मी गेले 3-3.5 वर्ष एका वेगळ्या प्रवासाला सुरुवात केली. त्याच्या पूर्वीची माझी काही 1-2 नंतर 27 पुस्तकं. शेवटचं पुस्तक गेल्या वर्षी कारगिलवर मी लिहिलं. कारगिल अशक्य ते शक्य असं त्याचं नाव होतं. आणि आत्ता मॅडमशी मी बोलल्याप्रमाणे आपल्याला तो खरोखरी अनपेक्षित हल्ला होता का, असं नव्हतं. बिकॉज ऑफ द आपल्या सगळ्यांना एजन्सीमध्ये मेळ नसल्याचं कारण. आणि त्यावेळेचे जे वाजपेयी मुख्यमंत्री पंतप्रधान होते, खरं तर खूप आय लव्ह दॅट, म्हणजे मी
लव म्हणता येणार नाही, पण मी चांगल्या अर्थाने म्हणजे आय लव्ह दॅट फेलो व्हेरी मच. म्हणजे वाजपेयी माझ्यासाठी अत्यंत आदर्शवत आहे, तरी सुद्धा लोकांना त्यांच्यातला फक्त हळवा कोपरा दिसत होता. परिणाम असा झाला की वी हॅव टू बी एंड अप विथ द सो मेनी मार्टियर्स अँड ऑल दॅट. तिकडे आपण नको वळूया. पण आपल्या पारतंत्र्याचा प्रवास कधी सुरू झाला तर पहिलं आक्रमण झालं इसवी सनापूर्वी 325 वर्ष. त्याच्यावर मी काम करायला सुरुवात केली. काम करताना मला असं वाटलं की जे किंचित कळायला, किंचित हा शब्द मी वापरते, मला वयाची 70 उलटावी लागली. ती आमच्या नव्या पिढीचं काय. मी पुस्तक लिहिणार कधी, ते प्रकाशित होणार कधी, ते मुलं वाचणार कधी. त्याच्याऐवजी आपण यूट्यूब सुरू करूया. आणि म्हणून मी यूट्यूबवरून मी आतापर्यंत जवळजवळ 250 एपिसोड्स फिर से दिया जलाय आणि हे या प्रकारचे केलेले आहेत. तुमच्या सगळ्या मुलांना मला अशी एक विनंती करायची आहे की कुठच्या तरी काहीतरी ऐकण्याच्या ऐवजी या तुम्ही गोष्टी ऐका. त्याच्या जोडीला मी ह्या शौर्य कथांची 2 पुस्तकं बाईंच्या हातात देते. कारण कारगिल किंवा सियाची मोठी मोठी पुस्तकं आहेत. ही पुस्तकं तुमच्या रीच मधली मग देते, तुमच्या रीच मधली आहेत. सहजपणे तुम्हाला कथा वाचता येतील. आणि नेक्स्ट टाइम मी जेव्हा येईन ना त्याच्यावर तुम्ही जोपर्यंत तुम्ही ऍक्टिव्हली पार्टिसिपेट होत नाही, तर तुम्ही नाटकामध्ये काम करता म्हणजे ती भूमिका जगता, गाणं त्याच्यावर तयार करता, इन्व्हॉल्ड होता, गोष्ट सांगता, इन्व्हॉल्ड होता. आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगते की त्याच्यावर आधारित तुम्ही स्पर्धा घ्या आणि बक्षिसं माझ्याकडून तुम्ही घ्या, जेवढी द्यायची असतील तेवढी. स्पॉन्सर नाही म्हणता येणार. इट इज माय ड्युटी टू डू टुवर्ड्स. आता मी परत इकडे येते की या सगळ्यांकडे जेव्हा मी बोलले तेव्हा त्यांचं म्हणणं होतं की आमच्या पिढीला माहितीये कुठे पारतंत्र्य होतं, म्हणजे माहितीये कुठे. मला वाटतंय आजकालची पिढी काय करते, कसलं स्वातंत्र्य हवं असतं तर JNU मध्ये नारे देते, आझादी 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 आझादी. अफजल हम शर्मिंदा है, तेरे कातिल जिंदा है. काश्मीरचे युवक परत नारे देतात आझादी आझादी. अशी आझादी हवी आहे. कर्नाटकामध्ये आणखीनच वेगळे हिजाब घालायचं की नाही स्वातंत्र्य. आणखीन कुठच्या तरी मॉडर्न कॉलेजमध्ये आमच्या कॉलेजने आम्हाला काय सांगितलं, ड्रेस कोड सांगितला. परत आझादी आझादी देणारे. हे आझादी म्हणजे आझादी नाही, कारण खरोखरी आपण पारतंत्र्यात होतो म्हणजे काय हे मी जसं मगाशी म्हटलं तसं मला कळायला वयाची 70 उलटावी लागली. त्याच्यात थोडासा भाग तुमच्या नवीन पिढीपर्यंत पोहोचवते. 325 पासून एक दौर सुरू झाला. पहिल्यांदा ग्रीक आले, शक आले, कुशाण आले, हुण आले. या सगळ्यांनी चौघांनी आक्रमण जरूर केलं, पण त्यांची आणि आमची सूर्य आणि अग्नी ही देवता एक होती. ग्रीक त्यांची संस्कृती थोडीशी वेगळी होती, पण त्यांचं धर्मांतरण करणं, देवळं पाडणं हा उद्देश नव्हता. तर त्याला कशासाठी यायचं होतं, जगज्जेता बनवायचं होतं. जगज्जेता त्यावेळेचं माहिती असलेलं जग. तेव्हा अमेरिकाही माहिती नव्हती, ऑस्ट्रेलियाही माहिती नव्हती, आफ्रिकाही माहिती नव्हती, नॉर्थ पोल माहिती नव्हता, साऊथ पोल माहिती नव्हता, पण त्याला जगज्जेता व्हायचं होतं. बाकी भारतीयाच्या संस्कृतीविषयी त्याला भरपूर आदर होता. आणि जाताना परत जाताना येताना तो हिंदुकुश पर्वताजवळ लुटलेली सगळी संपत्ती सोडून वर चढलाय. आणि भारतामधून जाताना त्यांनी काय लूट नेली असेल तर मला असं वाटते आपल्या इथले मॅथमॅटिशियन, ज्योतिषी असे असंख्य लोक तो घेऊन गेला आणि जाताना नगरं वसवत गेला. मात्र त्याच्यानंतरच्या काळामध्ये ग्रीकांना परत जायला जमीनच राहिली नाही, पण शकांनी तोपर्यंत ग्रीक बर्बाद केलं होतं. त्यामुळे मग ग्रीक असतील, शक असतील, कुशाण असतील, हुण असतील, हे इथेच राहिले, आपल्या मातीत मिसळून गेले. आणि आत्ताचे जे जाट आहेत, राजपूत आहेत, ते त्यांचेच कोणीतरी वंशज आहेत. एवढंच कशाला, इंडो ग्रीक नावाची नवीन कल्चर, नवीन जमात तयार झाली. कारण त्याच्यानंतर अलेक्झांडर नंतरही कित्येक सरदार काही आले आणि त्या लोकांनी इथल्या जर माणसांची लग्न केलं, इथल्या लोकांनी ग्रीक बायकांशी लग्न केलं आणि इंडो ग्रीक नावाची वेगळी जमात इथे निर्माण झाली. हा झाला एक टप्पा. दुसरा जो टप्पा होता तो प्रचंड भयावह होता. 725 कोण आलं होतं तुमच्यापैकी कोणाला माहितीये? शिक्षक सोडून माहितीये. 715 मध्ये कोण आलं होतं? मोहम्मद बिन कासिम. वय वर्ष केवळ 17, पण दाहीर राजा, प्रचंड सामर्थ्यशाली, ज्यांनी याच्यापूर्वी तुर्कांचा अनेक वेळा पराभव केला होता. कारण
आपला व्यापार त्याच्याही आधीपासून ग्रीक, रोम म्हणजे मध्य युरोप आणि इकडे म्हणजे कोणे एकेकाळी आत्ताचा तैवान, कोरिया, व्हिएटनाम, मलेशिया, सिंगापूर, सिलोन, ब्रह्मदेश, तिबेट, नेपाळ, चीनचा काही भाग आणि आपलं हे सिंगापूर. इट वॉज पार्ट ऑफ इंडिया. इंडिया वॉज रुलिंग ऑन दोज कंट्रीज. तिथे सगळे राजे हे आपले, त्याला हिंदू म्हणत नसत तर वैश्विक धर्म पालन करणारे होते. तिथे जी देवळं सापडतात ती देवळं कोण आहेत? तिथे जाऊन बांधलेली नाहीये. आपले राजे इथे होते. आपले राजे इथे होते. इकडे अफगाण म्हणजे गांधारीचं माहेर हे अफगाणचं. काश्मीरची दीदा राणी, which is supposed to be the strong lady, strong queen of Kashmir, she was again from Afghan. She was again from Afghan. मात्र ह्या मोहम्मद बिन कासिम यांनी सिंध, कारण त्या काळी बुद्ध आणि हिंदू भांडण नव्हतं बरं का, पण बुद्ध म्हणाले आम्ही शांतता प्रेमी, कोणी आलं कोणी राज्य केलं तरी चालेल. दाहिर राजाचा एक भाऊ बुद्ध होता, त्यांनी तर इन्व्हाइट केलं मोहम्मद बिन कासिमला. आणि मग सिंधचं काय झालं तर अनेक वेळेला पराभूत झालेली तुर्की सेना यावेळेला जिंकली आणि मग पारतंत्र्य म्हणजे काय ते आपण अनुभवलं. म्हणजेच सिंधमध्ये अक्षरशः रक्तामासाचा सडा पडला. जी माणसं आपला सैनिक तर गेलेच गेले, राजा होता, त्या राजाला मारून त्याचं शीर कापून फरफटवत भर रस्त्यावरून नेलं गेलं. राजाची एक राणी होती, तिला पळवून नेलं गेलं. त्याच्या 2 मुली पळवून नेल्या गेल्या. आणि जी लोक होती त्यांना 2च ऑप्शन्स होते. जो काश्मीर फाईल्स मध्ये नारा दिला गेला होता, एम्ब्रेस टू इस्लाम किंवा गेट किल्ड. आणि जी लोक खेड्यापाड्यात गेली त्यांच्या पाठोपाठ ही सगळी तुर्की सेना गेली आणि अक्षरशः सिंधचं स्मशान झालं. त्या काळामध्ये किमान 5 ते 6 हजार देवळं सिंधमध्ये पाडली गेली. याच्यानंतर भारत जागा झाला, कारण दाहिर राजाला कोणीही मदत करायला आलं नव्हतं. आता भारत जागा झाला आणि मग गुजरातमध्ये गुजरात प्रतिहार घराणं, काश्मीरमधला ललितादित्य इथपासून म्हणजेच काश्मीर पासून या संपूर्णपणे म्हणजे अगदी एक छोटासा सिंधमधून पळून गेलेला एक छोटासा नौसेना असलेला होता तो, आणि ती गोव्यापर्यंत पुलकेशी सगळे लोक एकत्र आले आणि मग त्यांनी 300 वर्ष अफगाण आणि तुर्कांना अडवलं. हल्ले होत होते, आपण अडवलं. पाऊल नाही टाकून दिला, सिंधू नदी नाही क्रॉस करून दिली. बाप्पा रावळणी तर चक्क त्यांना ढकलत अफगाण पर्यंत नेलं. मात्र परत पृथ्वीराज चव्हाणाच्या वेळेला तेच झालं. आणि मग पृथ्वीराज चव्हाणाच्या पराभवानंतर परत अख्खा हिंदुस्थान एका वेगळ्या पारतंत्र्यामध्ये सापडला. दिल्लीपर्यंत आले. दिल्ली नंतर बिहार, उत्तर प्रदेश, तसं जिथे जिथे राज्य होतं तिथे तिथे गेले. बंगालमध्ये गेले. फक्त त्यांना थोपवून धरलं. आपण आज ज्यांना मागासलेले म्हणतो अशा नॉर्थ ईस्ट मधल्या लोकांनी, तिथले जे राजे होते ओहम राजे, त्यांनी ब्रह्मपुत्रा कधीच पार करून दिली नाही. त्या काळामध्ये काश्मीरमध्ये एक दीदा राणी जी होती, तिचा खून केल्यानंतर मीर त्यांनी पळकावलं आणि मग परत तो तिथेही सुरू झाला. मंदिरं पाडणं, वाटवणं. पहिलं पलायन तेव्हा सुरू झालं. काश्मीरमधलं पहिलं पलायन तेव्हा सुरू झालं. हजारो लाखो नाही कोट्यावधी माणसं मारली गेली, पळवली गेली. भाजीपेक्षा कांदामुळापेक्षा माणसं स्वस्त दरात अफगाणमध्ये विकली गेली. आम्हाला त्यांच्या शिरायत कायद्याप्रमाणे, शिर्यात काय असेल ते वागावं लागलं. कुंकू लावायचं नाही, गळ्यात काही घालायचं नाही, आपले सणवार करायचे नाहीत, नदीमध्ये आंघोळीला जायचं नाही, सडा आंघोळी करायची नाही, भजनं म्हणायची नाहीत. लग्न जी नॉर्थ इंडियामध्ये संध्याकाळी होतात ती एवढ्यासाठीच की लग्न झाल्यानंतर त्या मुलीला मांडवातूनही पळवलं जाईल. अर्थातच असं कित्येक वर्ष पृथ्वीराज चव्हाणाच्या पराभवानंतर ती लाट मग सगळी इकडे 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 इकडे. त्याच्यानंतर खिलजीच्या काळामध्ये त्यांनी पहिल्यांदा विंध्य पर्वत ओलांडला.
आणि परत मग एक काही छोटासा केरळचा भाग मधले तुकडे सोडले तर अख्खा भारत हा पारतंत्र्यामध्ये अडकला गेला. आत्ताच्या मुलांना इमॅजिनही करता येणार नाही पारतंत्र्य म्हणजे काय होतं. अशी स्थिती भारतावर आलेली होती. इट इज अ फॅक्ट. कितीही नाकारलं तरी हे सत्य आहे आणि म्हणून निर्धार करायचंय राष्ट्रसेवेचा. परत जर आपल्याला पारतंत्र्याच्या वेळीत अडकायचं नसेल तर मुलांनी मला उत्तर द्यायचं आहे की कोणकोणती राष्ट्र सध्या आपल्या विरोधात कारस्थान करतायत आणि आपल्या भारतावर स्वातंत्र्यावर डाका घालायला बसलेली. सांगू शकाल ना? उत्तरं चुकली तरी चालतील. काही मार्क बिर्क नाही येत ना. पटकन उत्तरं द्या. छान उत्तरं द्या. माहिती आहे तुम्हाला कोण कोण? पहिला देश कोणता? येस. दुसरा? तिसरा? हा बोला. अफगाणिस्तान. चौथा? कालच त्याच्यावर वादविवाद झालाय. त्या नटांनी त्या तिथे जाऊन मदत घेतली आणि एक सिनेमा रिलीज केलाय आणि परत बरंच त्याच्यावर रणकंदन सुरू आहे. कोणता देश? आता मी मगाशी उल्लेख केला थोडासा. कुठून आला होता मोहम्मद बिन कासिम? तुर्क इराण जे पहिल्यांदा आपलेच भाग होते. तो तुर्क इराण एवढंच कशाला युरोपीय देश जे 1847 युद्ध झालं त्याच्यामध्ये ब्रिटन आणि पाकिस्तान एकत्र होते. परत एकदा भारत समृद्ध होऊ नये, संपन्न होऊ नये आणि म्हणून सगळे देश परत एकदा प्रयत्न करत आहेत. टूलकिट्स कधी कधी तुम्ही नाव ऐकलं असेल. बातम्या ऐकता की तुम्हाला माहिती नाही. ऐकत नसाल तर जरूर बातम्या ऐकत जा. कारण बातम्या ऐकण्यासारखा दुसरा पर्याय फक्त मराठी चॅनलच्या बातम्या ऐकू नका 100%. कारण मराठी चॅनलच्या बातम्या मी पण ऐकत नाही. सुरुवातीला हेडलाईन बघते आणि सोडून देते. कारण आपल्या मराठी खरोखर त्या नॉट फेथफुल टू द कंट्री. फेथफुल टू द कंट्री. हिंदी किंवा इंग्लिशमध्ये तुम्हाला खूप छान बातम्या जरूर तुम्ही बातम्या ऐका. मात्र भारत स्वतंत्र झाला असं नव्हे तर आपण काही केलंच नाही का? मला वेळ नाही आहे एवढा कारण आपल्या पुढे जायचं आहे. पण एक छोटंसं मी उदाहरण देते. तुमच्यापैकी इतिहासामध्ये सगळ्यांना विजयनगर साम्राज्य गेलेलं आहे. आता विजयनगर साम्राज्य कसं आणि का उभं राहिलं अशी एक क्रांती नव्हे तर अशा 3-3, 4-4 क्रांत्या झाल्या. त्याच्याबद्दलही आपल्या इतिहासाच्या पुस्तकांनी मौन बाळगलेलं आहे. कोणी साम्राज्य उभं केलं होतं विजयनगरचं? माहितीये? 9वी-10वीच्या मुलांना नक्की माहितीये. कोणी केलं होतं? हरिहर बुक्का या भावानी हे साम्राज्य स्थापन केलं होतं. कोण होते हरिहर बुक्का? तर जेव्हा खिलजीला परत गेला आणि त्यांनी मलिक जो होता, मलिक नावाचा त्याचा सरदार होता, त्याला पाठवलं दक्षिणेवर. हा मलिक मुळात कोण होता? तर मलिक मुळात हिंदू होता. गुजरातमध्ये जेव्हा स्वारी केली तेव्हा त्याला पळवून नेलं गेलं आणि मलिकला मुस्लिम केलं गेलं. मात्र तो कट्टर मुस्लिम झाला. मात्र मलिकांनी सुद्धा हेमू विक्रमादित्य त्यांनी सुद्धा आणि नंतर आपली जी एक गुजरातची राजकन्याबाई तिला पळवली गेली. नाही, तिच्या आईला पळवलं गेलं. तिचे वडील होते ते तिला आणि मुलीला घेऊन ह्याला आले. कुठे आले? देवगिरीला आले. देवगिरीच्या राजपुत्राशी लग्न झालं. परत देवगिरीवर जेव्हा हल्ला केला ठिकाणी तेव्हा त्या देवल देवी तिचं नाव होतं, तिला पळवून नेलं आणि खिलजीच्या मुलाशी लग्न करायला लावलं. ती देवल देवी आणि खुशरू खान त्यांनीही परत विरोध केलेला आहे, क्रांती केलेली आहे. मात्र आपल्याला याच्यापैकी काहीच माहिती नाही. तर असे जेव्हा मलिक आला तेव्हा त्यांनी या हरिहर बुक्कांना पळवून नेलं. अत्यंत शूर होते, अत्यंत छान लढवय्ये होते आणि त्यांना बाटवलं गेलं. काही वर्ष ते तिथे सेवेत राहिले, विश्वास प्राप्त केला आणि त्यांना परत पाठवलं दक्षिणेमध्ये. परत कशासाठी पाठवलं? मलिकसाठी लूट आणण्यासाठी. परत एका पाठवापाठवी मंदिरांची पाडापाड. पण तोपर्यंत दक्षिणेतली मंदिरं फारशी तुटली नव्हती. उत्तरेतली किती मंदिरं तुटली? अगणित. त्याच्यावर एक माझं वेगळं पुस्तक येणार आहे टोटली. पण हरिहर बुक्का एकदम खुश झाले, दक्षिणेत आले. मात्र त्यांनी निरनिराळ्या राज्यांवर मारामारी, हाणामारी, मंदिरं तोडणं हे सगळं करण्याच्या ऐवजी चक्क ते शंकराचार्यांच्या पायाशी गेले. त्याला नमस्कार केला आणि सांगितलं की आम्हाला परत हिंदू धर्मामध्ये घ्या. हरिहर बुक्कांना हिंदू करून घेतलं गेलं आणि मग विजयनगरचं साम्राज्य उभं राहिलं की जे त्यावेळेचं सगळ्यात श्रीमंत. मला वाटते आता हम्पी हा जो भाग आहे ना
तो हम्पीचा भाग आहे. तो हम्पी भाग तो त्यावेळेचं त्यांचं जे होतं अतिशय समृद्ध संपन्न असं विजयनगरचं साम्राज्य उभं राहिलं. ज्या ज्या वेळेला संधी मिळाली तेव्हा आपण जरूर लढाई केली. त्याही वेळेला सामान्य माणसं सुद्धा पुढे आली. केवळ राजेराजवाड्यांनी केलेली नाही. आपल्याला वेळ खूप कमी आहे. हा सगळा भाग सांगायचा असेल तर मी तुम्हाला नक्की सांगेन. 2 गोष्टी करा. मी तुम्हाला म्हटलं असं की पुस्तक लिहून होणं, ते प्रकाशित होणं, ते वाचणं कठीण असतं. यूट्यूब चॅनलवर याच्यापैकी असंख्य गोष्टी, म्हणजेच अगदी 2 राजाच्या मुलींनी कसं कासिमला मारलं असेल, तर पृथ्वीराज चव्हाण आणि त्याची जी जयसिंग त्यांच्या मुलींना जेव्हा पळवून नेलं, ती एकच गोष्ट सांगते की आमच्या मुलीसुद्धा बिलकुल अशा नव्हत्या. हाडाराणीची गोष्ट त्याच्यात मिळेल की आपलं मस्तक ती नवऱ्याला पाठवते की माझ्यात तू मन गुंतवू नको. अशा असंख्य गोष्टी, असंख्य राजे. मला वाटते आत्ता गेल्या महिन्यामध्ये आपले पंतप्रधान याला पावागडला गेले होते. पावागडला 500 वर्षानंतर एका मशिदी म्हणजे देवळावर आपल्या 51 शक्तिपीठांपैकी एक पीठ, त्याच्यावर दर्गा उभारला गेला होता, त्याच्यावरचा कळस पाडला गेला होता. तो कळस परत बांधला गेला आणि 500 वर्षानंतर तिथे भगवी ध्वजा फडकली. तो जो सगळा पावागड हा जो एरिया आहे ना, तो 1000 साल 1000 मध्ये it was the biggest city. It was the biggest city in the whole world and most populated city with 1 lakh population. आता तिथे काय आहे? जस्ट लाईक हम्पी, फक्त आणि फक्त दगड आणि देवळं, मंदिरं, पॅलेस, पाडून टाकलेले भग्नावशेष त्या ठिकाणी शिल्लक. हे होतं पारतंत्र्य. ब्रिटिशांच्या विरुद्ध असंख्य जणांनी लढा दिला. मला वाटते ह्याच्या पुढचा 26 ऑगस्टचा जो एपिसोड आहे तो काही आत्ता मुर्मू आपल्या ज्या राष्ट्रपती झाल्या त्या कोणत्या जमातीच्या आहेत, कोणत्या आहेत? मुलांनी उत्तर द्यायचं आहे. कुठल्या आहेत त्या, कोणत्या प्रांतातल्या आहेत, त्यांची ओळख काय केली गेली. साठी त्यांना सारखं खिजवलं गेलं, आदिवासी आदिवासी आदिवासी, संथाल संथाल संथाल. हो ना, त्या काही तुमच्याकडच्या गोऱ्यागिऱ्या अशा बिलकुल नाही आहेत, काळ्या वेळा. पण त्यांचं सौंदर्य कशात आहे तर त्यांनी पहिल्याच भाषणात सांगितलं, ये मेरी जीत नहीं है, सामान्य लोगों की जीत है. आप जैसे सारे लोगों की जीत है, वुमन सब लोगों की जीत है. और यू हॅव टू नॉट यू हॅव टू वी हॅव टू रिराईट द हिस्ट्री. त्यांच्या पहिल्या भाषणात सांगितलं. कारण आपल्या शाळेमध्ये संथालांचा लढा किती वाक्यात येतो मला वाटतं, शिक्षक शिकवतात त्यांना माहिती आहे, फक्त 2.5 वाक्यामध्ये संथालांचा लढा संपतो. पण डॉक्टर कार्ल मार्क्स असं म्हणतात की संथालांचा उठाव हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या विरुद्धचा पहिला उद्रेक होता. आणि मग तोच उद्रेक ज्या ज्या ठिकाणी ब्रिटिशांचं राज्य होतं त्या त्या ठिकाणी पसरला आणि उद्रेकांना सुरुवात झाली. या उद्रेकात मिनिमम 15,000 किंवा त्याहीपेक्षा जास्ती संथाल मारले गेले. संथालांची सगळी केवळ संथाल नव्हते, तर संथालांच्या बरोबर गोपाळ होते, शेतकरी होते, कामकरी होते, कष्टकरी होते, लोहार होते, शस्त्र बनवणारे आणखीन कोणी कोणी होते. हे सगळे खेड्यात राहणारे, आज अशिक्षित म्हणतो पण अशिक्षित नव्हते, त्यांच्या कलेत तज्ज्ञ होते. अशा सगळ्या लोकांच्या झोपड्या, आत्तासाठी घरं नव्हती ना, साध्या झोपड्या, त्या झोपड्या ब्रिटिशांच्या तोफा, बंदुका आणि त्याला मदत करणारा सिराजुद्दौला, बंगालचा हरलेला नवाब, त्यांनी हत्ती पुरवलेले होते. त्यांनी चुरडून ह्या झोपड्या पाडल्या आणि लोकांना हत्तीच्या वाळ्याखाली तुडवलं गेलं. तो हा संथालांचा पहिला उठाव केवळ 2.5 वाक्यामध्ये आपण ह्या पुस्तकामध्ये संपवतो. त्याच्यावर 26 ऑगस्टचा एपिसोड आहे, कथा सागर. नाव लक्षात ठेवा, घरी जाऊन तुम्ही जरूर ऐका, म्हणजे तुम्हाला कळेल की पारतंत्र्य म्हणजे काय आणि लोकांनी लढा दिला म्हणजे काय. तुमच्यापैकी त्या राजाचं नाव माहिती आहे बरं का, मी एक शेवटचं सांगते थांबवते. कोणतं घराणं असं आहे की 1000 वर्ष लढा दिला, 1000 वर्ष. शेवटी त्यांच्याकडे लढणारे पुरुष राहिले नाहीत आणि लढण्यासाठी लागणारा पैसा सुद्धा राहिला नाही. आणि म्हणून मग त्या राजाला करार संधी करावी लागली
मात्र दिल्ली दरबारात कधी जाणार नाही, झुकणार नाही, हे वडिलांना दिलेलं वचन त्यांनी निभावलं. माहितीये कोणतं घराणं? एकमेव घराणं आहे असं. फक्त देऊ रेफरन्स देऊ तुम्हाला मुलांना, तुमच्याचकडून मला देऊ रेफरन्स. त्याच्याबद्दल असं सांगितलं गेलं की तो त्या अमक्या लढाईत मारला, गवत खाऊन राहिला वगैरे वगैरे. आठवतंय? 7 फूट 2 इंच उंची, 300 वजन उचलायचा तो तलवार आणि ह्याचं. हा तुम्ही स्टुडंट, माझी स्टुडंट नव्हतं विचारलं मी. त्यांनी बरोबर उत्तर दिलं. माझे स्टुडंट तुमच्या महाराणा प्रताप, बाप्पा रावळ, त्याचे वंशज, त्या अख्ख्या घराण्याने 1000 वर्ष लढा दिला. 1000 वर्ष. तसं अफगाणचं घराणं आहे ते संपून गेलं, कळलंच नाही पुढे काय झालं. गोलहित घराणं पंडावांचे वंशाज हिंदूवर राज्य करा संपून गेलं, आपल्याला कळलंच नाही. तेव्हा हे होतं पारतंत्र्य. आणि भारताला पुन्हा वैभवाला न्यायचं म्हणजे मला असं वाटतं की आता इमॅजिनही करता येणार नाही संपत्ती म्हणजे काय होती. जेव्हा आपलं मथुरेचं मंदिर बाई लुटलं ना, सोरठी सोमनाथ लुटलं माहिती आहे. मथुरेचं जेव्हा कृष्णाचं मंदिर लुटलं तेव्हा कृष्णाची मूर्ती जमिनीपासून वर तरंगत होती. तिचं वजन होतं 425 किलो सोनं. याच्याशिवाय प्रत्येक मथुरेतलं घर म्हणजे होतं पॅलेस फुल ऑफ रिचनेस. त्याच्याशिवाय मंदिरातल्या मूर्ती त्याला वाहून नेणं अशक्य झालं, एवढी संपत्ती त्याने लुटली. दॅट वॉज द रिचनेस, दॅट वॉज द ब्युटी ऑफ इंडिया. तरीही आम्ही एक होतो, आमचा विश्वास आढळ होता. आणि आत्ता पारनेरला जेव्हा आपले पंतप्रधान गेले होते तेव्हा त्यांना वडाचा वृक्ष दिला गेला. का बरं? वड कधी नाहीसा होत नाही, तो उभाही वाढतो आणि आडवाही वाढतो. आम्ही सगळे भारतीय संस्कृती ही आमची अशी आहे. आम्ही साऊथ इंडियन असू, नॉर्थ इंडियन असू किंवा नॉर्थ ईस्टचे असू, गुजरात राजस्थानचे असू, आमचा पेहराव वेगळा असेल, बोली वेगळी असेल, आहार वेगळा असेल. आमची माता कोण आहे? कोण आहे? मुलांनी उत्तर द्या मोठ्यांनी. एक्झॅक्टली, भारत माता ही आमची माता आहे आणि तिचं रक्षण करणं हे कोणाचं काम आहे? आपण एक घोषणा देऊया नक्की, जोरदार. अन्न जहाँ का हमने खाया, नीर जहाँ का हमने पिया, वस्त्र जहाँ के हमने पहने, वो है भारत देश हमारा. वो है भारत देश हमारा. उसकी रक्षा कौन करेगा? अरे उसकी रक्षा कौन करेगा? ऐकू नाही आलं मला. हम करेंगे, हम करेंगे, हम करेंगे, हम सब करेंगे. बोलो भारत माता की. 15 ऑगस्टसाठी आम्ही एक वेगळा एपिसोड केला. त्याच्यात मला वाटते धोंडे काकी पण आहेत. 15 ऑगस्टला तो रिलीज होईल. एक मला वाटते सैन्यातल्या लोकांना माहिती आहे, तुम्हाला माहिती नसेल, जेव्हा आमची मुलं घरी येतात ना तेव्हा त्यांच्या तिरंगा झेंडा घरी येतो आमच्या. त्याच्याबरोबर आम्ही अशा काही जणांनी, माझ्याबरोबर काही इतर आहेत, 15 ऑगस्टला एपिसोड आहे, तो तुम्ही जरूर बघा. आणि आमच्याबरोबर आम्ही जी शपथ घेतली, आम्ही सारे शपथ घेतो की भारताला परत नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत वगैरे वगैरे, त्याच्यात सामील होऊया. मला असं वाटतं की मला इथे बोलवलं आणि तुमच्याशी डायलॉग साधण्याची संधी दिली, त्याच्याबद्दल धन्यवाद. अगदी मला माहिती आहे नक्कीच ते मुलांपर्यंत फॉरवर्ड करा. नमस्कार आणि धन्यवाद. ऐकतच राहावं असं वाटतं ना, संपूच नाही बोलणं त्यांचं, फक्त आपण ऐकत राहावं एवढंच वाटतं. आणि मी अधिक काही बोलू शकत नाही. मी म्हटलं त्याप्रमाणे आपल्या कार्यक्रमाला थोडंसं वेगळं वळण द्यावं लागतंय.
बाईंना निघायचं आहे. त्यांना त्यांनी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे त्यांच्या मुलाच्या कॉलेजमध्ये कार्यक्रम आहे त्यांचा आणि तिथे त्या सन्मानित अतिथी आहेत. तर मी आभाराचा भाग खरा शेवटी असतो. हो हो. आता कोण आलंय? आता नव्याने कोणी आलंय? उपस्थितांचे सन्मान झाले, नक्की सगळ्यांचे झाले. मी मंडळाचे सहकार्यवाह श्री अमित पाटील सर यांना विनंती करते आणि आपण नंतर पुढे आहे आपला कार्यक्रम बराच, पण बसा बसा 1-2 मिनिट मला तुमच्या हातून माझ्या 3 विद्यार्थ्यांचा सन्मान करायचा आहे. आभार. मी सांगू चालेल. तुम्ही आज या कार्यक्रमाला आवर्जून आला, आमच्या शब्दाला विनंती दिली आणि किती आभार मानावे तितके थोडे आहेत तुमचे. साकारण्यासाठी मला ज्या विद्यार्थ्यांची मदत झाली त्यांचे आभार मी मानणार नाही, कारण ते शाळेचाच भाग आहे. फक्त तुमच्या हस्ते त्यांचा छोटासा सन्मान, एक पुष्प देऊन आणि आपला तिरंगा देऊन व्हावा असं मला असं वाटतं. आपल्या 97च्या बॅचचा वैभव पांगम. एकच सेकंद मी डिस्टर्ब करते. मगाशी ज्या माजी विद्यार्थ्यांची नावं सांगितली जात होती ना, तर त्याच्यामध्ये मला वाटते 99 नंतर परत कोणी नाही दिसत आहे. बरोबर बाई? 99 पर्यंत. मग काय झालं पुढे? 99ला तर युद्ध झालं कारगिलचं आणि अख्ख्या भारतात लाट आली होती सैन्यात जायची. मग काय झालं आपल्याला? 99 त्याच्यानंतर 2009, 19, 20 वर्षात कोणीच नाही गेलं. सो इट इज अ चॅलेंज फॉर यू माय चिल्ड्रन. आलं लक्षात? मुलांना आणि मुलींना घेणार का चॅलेंज? येस और नो? तर मी तुमचे आभार मानणार नाही वैभव, पण तुमच्या हातून छोटासा सन्मान व्हावा ताईंच्या हस्ते असं मला वाटतं. वैभव पांगम 1997ची बॅच आणि महसूल विभागात अधिकारी पदावर आहे तो आणि त्याच्या पदव्या वाचताना आम्हाला धाप लागते. इतकं खूप शिकलेला आहे. या कार्यक्रमासाठी अतोनात मेहनत घेतलेली आहे. दुसरा आहे वैभव, दोन्ही वैभवच, वैभव पटवर्धन 2000च्या बॅचचा, तो सुद्धा खूप व्यस्त असतो. समीर ओटावकर आणि मीनाक्षी आणि वेदिका या प्रतिनिधी म्हणून येतील, 10वीच्या वर्गाच्या प्रतिनिधी म्हणून येतील. समृद्धी, संस्कृती, श्रुती या विद्यार्थ्यांनी पण मदत केलेली आहे, पण या 2 प्रतिनिधी म्हणून मी बोलवते आहे. ग्रीटिंग्स तयार करायला, राख्या तयार करायला या विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेतली आहे. तर सर्वांसमोर सर्वांना समजावं की हा कार्यक्रम पार पडताना कोणाकोणाचा हातभार लागलेला आहे. धन्यवाद ताई. समोर येत आहे तुम्हाला द्यायला ना. तोपर्यंत आपण आझाद हिंद सेने संबंधीची डॉक्युमेंटरी केलेली आहे. शंकर पवार यांच्याविषयी वैभव पांगमने एक ध्वनिचित्रफित केलेली आहे, ती आता आपण पाहणार आहोत. जय हिंद. एक वेगळाच उत्साह आणि रोमांच निर्माण झाले असेल ना. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक दैदिप्यमान पर्व असलेल्या आझाद हिंद सेनेचे हे अभिवादनाचे शब्द. आणि या सेनेतील मी एक शिपाई, कॅप्टन शंकर रामचंद्र पवार.
लहानपणीच मातृछत्र हरविल्यामुळे मातृसेवेचे पुण्य जरी माझ्या नशिबातून नियतीने हिरावून घेतले असले तरी मातृभूमीची सेवा करण्याचे पुण्य मात्र त्याच नियतीने माझ्या नशिबात भरभरून दिलेले आहे. आई लहानपणीच गमावली. काकांकडे वडिलांसोबत आणि मोठ्या भावासोबत राहत होतो. परिस्थिती हलाखीचीच होती. आईचा सहवास काही मिळाला नाही. घरची दुःखी म्हैस म्हणजे जणू कामधेनूच होती. त्यावेळी मजुरी करीत करीत शिक्षण घेतले. वडिलांनी तेव्हा शिक्षणाचे महत्व ओळखले आणि सदैव शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. श्री शिवदास जोशी गुरुजी व श्री दत्ता चौगुले गुरुजी यांनी वेळीच आधार दिला म्हणून शिक्षणाचा प्रवास सुखकर झाला. शेतात मजुरी करून शिक्षण घेत होतो. 5 आणे मजुरी मिळत होती. 4 रुपयात पोटभर जोडले आणि 25 रुपये तोळा सोने मिळण्याचे दिवस होते ते. मजुरी करता करता व्यायामाची आणि तालमीत कुस्ती खेळण्याची आवड निर्माण झाली. मैदानात कुस्त्या जिंकत होतो आणि पटके बक्षीस म्हणून मिळवित होतो. पण शरीर कमवण्याची आवड मला माझ्या जीवन कार्याकडे घेऊन जाईल असे मात्र तेव्हा कधी वाटले नाही. ही डॉक्युमेंटरी तयार केलेली आहे आपला माजी विद्यार्थी वैभव पांगम याने. आवाज त्याचाच होता आणि ही कपोलकल्पित कहाणी नाही तर स्वर्गीय शंकर पवार यांच्या ज्या डायऱ्या आपल्याकडे आलेल्या आहेत त्यांनी डायरी लिहिलेली आहे. त्यातून त्यांनी स्वतः ही संहिता लिहिली आणि मग आपल्यासमोर पडद्यावर आणली. अतिशय मेहनत घेतलेली आहे. वैभव परत तुझं खूप खूप कौतुक. आणि इतका व्यस्त असतो तो तरी सुद्धा त्यातून वेळ काढून त्यांनी इतकं म्हणजे माझ्याकडे खरंच शब्द नाहीये तुझं कौतुक करायला. मनापासून आभार. आपण आता जे ज्यांना आपण सन्मानित केलेलं आहे त्यांच्या प्रातिनिधिक मनोगत ऐकणार आहोत. पण त्यापूर्वी वैभव फोटो दिसणार आहेत. आम्ही शाळेत विविध उपक्रम साजरे करत असतो. आता मगाशी मी ज्याप्रमाणे म्हटलं की राख्या आणि शुभेच्छा पत्र आपली जवानांना पोहोचलेली आहे. नंतर आम्ही राख्या तयार करतो. आमचे जे हितचिंतक आहेत, काठी राखे आहेत, त्यांना आम्ही पोस्टाने राख्या पाठवतो, कुरिअरनी. आता तर त्या जातच आणि याशिवाय तुझ्या परिसरात म्हणजे शाळेच्या परिसरात राहणाऱ्या लोकांना मी राख्या बांधायला जातात. त्यातली काही क्षणचित्र आहेत. शिक्षकांना राख्या बांधतात. शाळेतल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला राखी बांधली जाते की कृतज्ञतेचं प्रतीक आहे राखी आणि ती मनगटावर बांधली जाते. पोलीस कर्मचाऱ्यांना ही ग्रीटिंग्स तयार केलेली आणि सैनिकांपर्यंत पोहोचली आहेत. सविताताई पोहोचली आहे. ही राखी शुभेच्छा पत्र स्पर्धा झाली. त्यानिमित्ताने मुलांनी केलेली ही शुभेच्छा पत्र आहे. विविध उपक्रम त्यानंतर आता प्राथमिक श्री संजीव डोळपी सरांना विनंती करेन की मी आपले मनोगत व्यक्त करावे. मार्गदर्शन करावे असं म्हणत नाही, मनोगत व्यक्त करावे. मी सर्वांना दिसतोय का?
कारण मला इथं आल्यानंतर असं वाटतं की अजून मी 1977 मध्येच आहे. 2022 काही आलेलं नाही. 1977 मध्ये 10वी झाल्यानंतर माझा या शाळेशी प्रत्यक्ष संपर्क तुटला. तसा संपर्क कायम राहिलेला आहे. आज 45 वर्ष झाली ही शाळा सोडून. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे इथे जे माझे वरिष्ठ शिक्षक आणि बाकीचे अधिकारी आलेले आहेत त्यांना माझ्याकडून नमस्कार. मी 1977 मधून 10वी केल्यानंतर भवन्स कॉलेजला ग्रॅज्युएशन केलं आणि अत्यंत चुकीच्या वेळी मी पोलीस खात्यात भरती झालो. मी शाळेत कधीही निबंधामध्ये असं लिहिलं नव्हतं की मी कोण होणार मध्ये पोलीस होईल काही असं कधीही लिहिलं नव्हतं. पण तरी देखील मी पोलीस झालो. 35 वर्ष सर्व्हिस केली. माझी तुम्हा सगळ्यांना फक्त एक अगदी हात जोडून विनंती आहे की तुम्ही तुमच्या शाळेचा आकार, तुमच्या शाळेचा देखावा ह्या गोष्टी बघू नका. ह्या शाळेसारखी अत्यंत उत्तम शाळा तुम्हाला अंधेरीमध्ये दुसरीकडे कुठेही मिळणार नाही हा माझा दावा आहे. या शाळेत जेवढे तुम्हाला चांगले शिक्षक मिळतील, मनापासून तळमळीने तुम्हाला शिकवणारे शिक्षक मिळतील, त्याच्यापेक्षा चांगले शिक्षक मिळणार नाही हा माझा अनुभव आहे. आज मी तुमच्यासमोर जो काही उभा आहे, जो काही अधिकारी म्हणून जे काही चांगलं काम करून उभा आहे, याचं संपूर्ण श्रेय मी फक्त आणि फक्त विद्या विकास मंडळ विद्यालय अंधेरी पश्चिम या संस्थेला देतो. ही कुठलीही माझी भाषणाची पद्धत नाही किंवा मी असं म्हणत नाही आहे केवळ भाषणासाठी म्हणून मी असं सांगतोय. खरोखर ही शाळा फार चांगली आहे. एक विनोद म्हणून प्रश्न विचारतो, माझं भाषण एवढं डेंजरस आहे का लोकांना चक्कर यायला लागली? आणखी माझ्या आयुष्यातला जो प्रोफेशनल अप्रोच आहे त्याच्यावरून मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला जर अशी एक मनामध्ये भावना असेल की मी मराठी शाळेत शिकल्यामुळे मी जगातल्या लोकांच्या पेक्षा कमी आहे, तर 100% ही चूक आहे. मी युनायटेड नेशन्सच्या पीस कीपिंग मिशनमध्ये होतो, ज्या ठिकाणी सगळ्या जगातले अधिकारी काम करायला येतात आणि मी तुम्हाला 100% खात्रीशीररित्या अधिकारवाणीने सांगू शकतो की मराठी माणसा एवढा खात्रीशीरपणे चांगलं इंग्लिश बोलणारा, ग्रॅमॅटिकली चुका न करता इंग्लिश बोलणारा तुम्हाला जगात कुठेही मिळून येणार नाही. फक्त आणि फक्त आपल्यामध्ये बोलायची जी एक हिंमत किंवा एक भीती जी राहिलेली असते ती फक्त घालवून टाका. तुमच्या एवढं चांगलं इंग्लिश कोणीही करू शकत नाही. मराठी माणसांच्या इंग्लिशला इवन ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचे अधिकारी सुद्धा घाबरून असायचे. हे मी तुम्हाला 100% सांगतो. मी युनायटेड नेशन्सच्या मिशनमध्ये होतो. त्यामुळे तुम्हाला एक मी माझी सगळ्यांना विनंती आहे की पोलीस खातं म्हणा, संरक्षण खातं म्हणा, ज्या खात्यात तुम्हाला जायचं असेल तर सगळ्यात पहिलं मनातली ही भावना काढून टाका की मी मराठी आहे, मी बाकीच्यांच्यापेक्षा कमी आहे. मी तुम्हाला एक थोडासा विनोदाचा भाग म्हणून सांगतो. माझं प्राथमिक शिक्षण 7वी पर्यंतचं पुण्याला झालं होतं. पुण्याला डेक्कन जिमखाना भावे हायस्कूलमध्ये 5 मजल्याची आणि कमीत कमी 200 वर्ग असलेली शाळा होती. त्या शाळेतून माझी या शाळेत बदली झाली. तर मी 1 महिना शाळेत आलो नव्हतो की या छोट्या शाळेत मला जायचं नाही म्हणून. आणि आज मी अभिमानाने सांगू शकतो की या छोट्या शाळेने मला एवढं मोठं केलेलं आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर मी निलेश मोरे 1996च्या बॅचचा, आणि कोणाला बोलायचं असेल
नमस्कार. सगळे विद्यार्थी वैतागले, जास्त भाषण लांबवण्यात अर्थ नाही, कारण की मगाशीच आपल्याला कळलं पाठीमागे चुळबुळ सुरू झाली. मी नवीन विद्यार्थ्यांना एवढंच बोलेन की आमच्या वेब सिरीज ह्याच होत्या. आम्ही लहानपणी ह्याच वेब सिरीज म्हणजे आजोबांच्या गोष्टी, वडिलांच्या गोष्टी ह्या आम्ही ऐकल्या. त्याच्यामुळे आम्ही इथपर्यंत आलो आणि आमच्या शिक्षकांनी पण त्याच गोष्टी आम्हाला सांगितल्या. आज तुम्ही ज्या वेब सिरीज बघताय त्यावेळी नव्हत्या, TV नव्हता, पण ह्याच्यामुळे आम्ही घडलोय. तर तुम्हाला एवढाच माझा एक ध्येय असेल, संदेश, की तुमच्या आई वडील आजोबा ह्यांनी आयुष्यात काय केलंय, कसे प्रयत्न केलेत स्वतः घडण्यासाठी, त्याच्यासाठी त्यांच्याबरोबर बोला. आणखी आता स्वातंत्र्य सेनानी पवार साहेब यांच्याबद्दल ऐकलं. मला पण सांगायला अभिमान वाटतो की माझे आईचे वडील हे देखील आझाद हिंद सेनेमध्ये होते आणि त्यांचं नाव सदाशिव जयराम काळजे. ते ज्यावेळी म्हणजे मला अजून एवढं आठवत नाही, पण जेवढं लहानपणी मी त्यांच्याकडनं ऐकलंय की ते 9 वर्ष जसं ह्या डॉक्युमेंटरीमध्ये सांगितलं की खटले भरले जात होते, तर बरेचसे आझाद हिंद सैनिक होते, हे भूमिगत होते, त्याच्यामध्ये हे होते. ज्यावेळी देशाला स्वातंत्र्य मिळालं त्याच्यानंतर ते भारतामध्ये आले, कारण की प्रत्येक ह्याला सैनिकांना पकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात होते, त्यांच्यावर खटले भरले जात होते. आणि तो 9 वर्षाचा कालावधी ते जे बाहेर होते त्याच्याबद्दल ते आम्हाला आणि सेनेबद्दल, आझाद हिंद सेनेबद्दल आजोबांनी खूप गोष्टी सांगितल्या. पण त्यावेळी खूप लहान होतं, ते 1994 ते एक्सपायर झाले. पण आत्ता त्यांच्या गोष्टी आठवल्या. ही डॉक्युमेंटरी मी वैभवला थँक्यू बोलेन आणि डॉक्युमेंटरी शेअर करण्याची मी त्याला हे सांगेन, विनंती करेन, कारण की जेणेकरून आमच्या घरातल्या लहान मुलांना ह्या डॉक्युमेंटरी आम्ही दाखवू. बस. आणि इथे आमंत्रित केल्याबद्दल मी बाईंना आणि शाळेला थँक्यू बोलतो. बस माझं भाषण. धन्यवाद निलेश. आणि कोणी संजय काकम बोलू इच्छिता? नमस्कार, मी विजय रामचंद्र पांचाळ. ज्यावेळेला मी ह्या शाळेमध्ये आलो 1977ला, त्यावेळेला त्याच्यापूर्वी मी दाऊस बाग शाळेमध्ये होतो महानगरपालिकेच्या. ज्यावेळेला ह्या शाळेमध्ये आलो, ह्या शिक्षकांनी जे मला प्रेम दिलं, घडवलं म्हणजे इथं घडवलं या समोर उभं आहे. विशेष आभार म्हणजे आमच्या राजेबाईंचे. त्यांनी मराठीमध्ये आम्हाला इतकं सुंदर शिकवलं होतं की त्या आमच्या क्लास टीचर होत्या. आमच्याकडे जरा चूक झाली की आम्हाला माहिती की खड्ड्यात गेला, बाई तुमच्या ह्या एका वाक्याने आम्ही खड्ड्यातून होणार आहोत. खूप सुंदर. समोराशी कोणती सगळ्यांनी सांगितलं आपल्याला की शाळेमध्ये आपली शाळा का सुंदर आहे, तर खरोखर एक खूप सुंदर वातावरण आहे. शिक्षकांनी जे आपल्याला घडवलेलं आहे आणि घडवत आहे एक महत्त्वाचा भाग आहे हा आपल्या सगळ्यांसाठी. तर जे आता तरुण विद्यार्थिनी आहेत त्यांना मी एक फक्त विनंती करतो, जे आपल्यासमोर होता आमचा सत्कार शाळेने केला तसा आपलाही सत्कार भविष्यात व्हावा आणि आपल्या शाळेचा कोणतरी IAS IPS किंवा आणखी उच्च पदावर जाऊन त्यांनी आपल्या शाळेचं नाव उतरून करावं. शाळेचे आणि शाळेच्या सर्वांचे आभार. धन्यवाद. ला शाळा सोडली आहे त्यांनी, मला वाटतं आज इतक्या 42-43 वर्षानंतर सुद्धा शाळेबद्दलच्या भावना त्यांच्या किती जागृत आहेत. खरंच शाळेत आल्यानंतर हे कळतं. आता तुम्ही मुलं शाळेत असता तेव्हा तुम्हाला नसते त्याची इतकी जाण नसते त्याची,
पण जेव्हा तुम्ही शाळेतून बाहेर पडता तेव्हा खऱ्या अर्थाने शाळा म्हणजे काय आहे हे समजतं. अजूनही कोणाला जर आपल्या भावना व्यक्त करायच्या असेल, अभिजित, सचिन बोलणार आहेस? सचिन निंबाळकर स्क्रीनवरच्या नाही, आज वर्धीतल्या लोकांसाठी. नमस्ते सगळ्यांना, जय हिंद. मी सचिन निंबाळकर. या शाळेमध्ये 1996ला होतो. 7वी पर्यंत शिक्षण माझं दाऊदबाग म्युन्सिपल कॉर्पोरेशन स्कूलमध्ये झालं. त्यानंतर 8वीला इथे घेतलं ॲडमिशन. 8वी नापास. परत 8वी पास झालो. 9वीला गेलो. 9वी नापास. परत 9वी पास झालो. 10वीला गेलो. 10वीला पास झालो. म्हणजे पूर्ण माझं शिक्षण असं डेव्हलप गेलं. बॅक बेंचर होतो. कुणाशी बोलायचं म्हणजे मला खूप हे वाटायचं, मी कसं बोलणार. आणि 8वी नापास झाल्यामुळे पूर्ण माझा कॉन्फिडन्स लो झालेला. मग या शाळेमध्ये आजगावकर सर होते, राजेबाई होत्या. त्या मॅडम म्हणजे आताही त्या भेटल्या मला, तर मी कसं त्यांच्यापासून लपून बसव असं मला वाटलं की म्हणजे त्यावेळेला दिसलं तरी आम्ही लांब पडायचो. म्हणजे खूप शिस्त दिली शाळेने आणि कॉन्फिडन्स दिला महत्त्वाचा. आणि 1995ला मी 10वी पास झालो. 65% पास झालो. म्हणजे 8वी 9वी नापास होऊन मी माझा बेस बनवला आणि 10वी पास झालो. त्या 10वीच्या बेसवरतीच मी पुढे आर्मी जॉईन केली. कुणालाही असं वाटलं नव्हतं मी कदाचित मी आर्मीमध्ये भरती होईल, आर्मी जॉईन करेन, पुढे जाईन. पण नाही, आत्मविश्वास वाटला. शाळेने आत्मविश्वास दिला. कारखानीस बाईने आत्मविश्वास दिला. तसं प्रत्येकाने आत्मविश्वास दिला मला. मी त्यामुळे आज सुरदा रँकमध्ये मी सैन्यामध्ये आहे आणि येत्या 2-1 वर्षामध्ये रिटायर होईल. तर थँक्यू. आणि विद्यार्थी मित्र हो, असं नका म्हणून मी 7वी 8वी नापास झालो आहे, 9वी नापास झालो आहे, 10वी कसा पास होईल. 10वी तुम्ही जरूर पास व्हा आणि उमेदीनं शाळा शिका आणि खूप मोठे व्हा, ही माझी इच्छा आहे. जय हिंद. आवर्जून पुण्याहून आला. म्हणजे ज्या दिवशी त्याला निमंत्रण दिलं त्या दिवशी बाई मी येणार आणि पुण्यात आहे पण मी कार्यक्रमासाठी येणार. काल पण त्याचा फोन आला, बाई मला जरा थोडा उशीर. नाही, आज सकाळी मला वाटतं मेसेज केला त्याने. मी निघालेलो आहे पुण्याहून, 9:30 पर्यंत पोहोचतोय. म्हणजे दमणहून पुण्याहून इतक्या लांबून शाळेच्या प्रेमापोटी हे विद्यार्थी आलेले आहेत. खरोखर तुमचे आभार किती मानावेत तितके थोडेच आहेत. यानंतर कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने होईल. मी विद्याविकास मंडळाचे सहकार्यवाह श्री अमित पाटील सर यांना विनंती करते की त्यांनी आभार मानव. अमित पाटील सर. यांना पहिला अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा मी व्यक्त करतो आणि औपचारिक आभार मानतो. हा कोणत्याही कार्यक्रमाचा भाग असतो, त्यामुळे विद्याविकास मंडळाने आयोजित केलेल्या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी याचे सहकार्य लाभले त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला हवी. सर्वप्रथम आपण सर्व मान्यवर निमंत्रित या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलात याबद्दल मनपूर्वक आभार. वीरमाता श्री अनुराधाताईंनी खूप सुंदर भाषण केलं आणि त्यांचे विचार आणि त्यांचं भाषण ऐकत राहावं असं वाटतं, परंतु त्यांना दुसरा काहीतरी कारण होतं त्यामुळे त्या निघाल्या. तर त्यांचे खूप आभार. विद्याविकास पालक प्रतिनिधी इथे आले त्यांचे पण आभार. जितेंद्र पेडलेकर यांनी बैठक व्यवस्था केली त्यांचे मनपूर्वक आभार.
मंडळींनी आलो त्याच्यामुळे मला दम लागलाय, परंतु मला ज्यांचे आभार मानायचे राहून गेले त्यांचे मी क्षमा मागतो आणि त्यांचेही आभार मानतो. मला असं वाटतंय कोणाला राग येणार नाही, कारण आपला घरातलाच कार्यक्रम आहे, त्यामुळे आपण घरातल्या व्यक्तींचे आभार मानू नये, पण तो कार्यक्रमाचा भाग असतो, औपचारिकपणे आपल्याला आभार मानावे लागतात. ज्यांनी ज्यांनी खरंच मनापासून या कार्यक्रमाला हातभार लावलेला आहे त्या सर्वांचे मी पुन्हा एकदा आभार मानते. आणि आता या कार्यक्रमाची सांगता वंदे मातरमने होणार आहे. वंदे मातरमसाठी आपल्या मुलींनी वंदे मातरमसाठी एक साथ वंदे मातरम शुरू करेंगे. शुरू कर. धन्यवाद. मान्यवरांना मी विनंती करेन की त्यांनी कृपया इथेच बसावे. विद्यार्थ्यांना सूचना देत आहेत सर. सर्व मुलांच्या लक्ष द्यायचे. आपल्याला सरकारी आदेशानुसार आज उद्या आणि परवा 3 दिवस ध्वजवंदन करायचं आहे आणि त्यासाठी उद्या सर्व मुलांनी शाळेच्या गणवेशात, फक्त शाळेचा गणवेश कोणत्या दप्तर आणायचं नाहीये, शाळेच्या गणवेशामध्ये ठीक 8 वाजता शाळेमध्ये उपस्थित राहायचं आहे. त्यानंतर 15 तारखेला जे आहे त्यासाठी ठीक 7 वाजता तर आपल्याला पूर्ण प्रभात फेरी काढायची आहे आणि त्यावेळी 7 वाजता सर्व मुले या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. सोमवारी 15 ऑगस्टला 7 ते जवळजवळ 9 पर्यंत आपला कार्यक्रम चालणार आहे. त्यावेळी पालकांना सुद्धा द्यायचं आहे. त्यावेळी पण दप्तर नको आहे, पूर्ण गणवेश आपला असणं आवश्यक आहे. आता एक एक वर्ग या ठिकाणी सांगितलं उठणार आहे आणि आपल्या वर्गात जातील, मागचं जातील.